विद्यार्थी मित्रांनो, आपण स्कॉलरशिपची तयारी करत असाल, सुरुवात केली असेल ना, अभ्यासक्रम संपला असेल, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्हाला जिल्हाधारक किंवा राज्यधारक शिष्यवृत्ती यादीमध्ये जर तुम्हाला यावं वाटत असेल तर यापूर्वीचे सर्व पेपर स्पष्टीकरण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण हेच प्रश्न वारंवार डबल होतात आणि हे जर प्रश्न तुम्ही पाहिले असतील तर अगदी सेकंदामध्ये सोडवू शकतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2017 मध्ये झालेला 5वीचा पेपर 1 प्रथम भाषा व गणित. यामध्ये आपण गणिताची सर्व 50 प्रश्नांची स्पष्टीकरण पाहणार आहोत. 50 प्रश्न गणिताचे आणि कमीत कमी वेळेमध्ये हे प्रश्न आपण कोणत्या पद्धतीने सोडवू शकतो याचाही अभ्यास या ठिकाणी केला जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल तर किमान 210 पेक्षा जास्त गुण तर तुम्ही जिल्हाधारक होऊ शकता, म्हणजे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकतात. आणि जर 250 पेक्षा जास्त गुण असतील तर तुम्ही राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकतात. हे लक्षात घ्या. तर हे जनरल आहे, यामध्ये कमी जास्त सुद्धा होऊ शकतं, परंतु या दृष्टीने आपला अभ्यास असला पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला गणिताला 100 पैकी 100 मार्क असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला गणिताला 100 पैकी 100 मार्क हवे असतील तर या चॅनलवरील भरपूर असे स्कॉलरशिपचे व्हिडिओ पहा. यामधून तुम्हाला गेस प्रश्न, महत्त्वाची प्रश्न, ट्रिक्स या गोष्टी तुम्हाला माहिती होतील. आणि यानंतर 2017 नंतर 18, 19, 20 आणि यानंतरचे सर्वच पेपर जे आतापर्यंत झालेले आहेत अशी सर्व स्कॉलरशिपचे पेपर तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, बरेच विद्यार्थी दररोज चॅनल पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत, त्यामुळे काय होतं, नवीन येणारा एखादा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला पाहता येत नाही. चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हा या ठिकाणी एक बेलचं साईन येतं असं बेल, तर ही बेल दाबायला सुद्धा विसरू नका, म्हणजे तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात आधी मिळेल. म्हणजे जे विद्यार्थी सबस्क्राईब करतात त्यांना व्हिडिओची नोटिफिकेशन मिळते आणि तुम्ही सर्वाच्या आधी हा व्हिडिओ पाहू शकता. तुमची तयारी लवकर होऊ शकते. तर सबस्क्राईब करून घ्या. पाहूया आपण आज गणिताची 50 प्रश्न आणि 100 मार्काची तयारी. आणि यानंतरचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा. तर पाहूयात पहिला प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे प्रश्न आहेत या प्रश्नांची तयारी करणं आणि या प्रश्नांसाठी आपल्याला जो वेळ द्यायचा आहे किंवा यासारख्या प्रश्नांची तयारी करायची असेल तर नेमकं कशी करायची हे पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, रोमन संख्या चिन्हानुसार m वजा d भागिले l बरोबर किती? तर आपल्याला माहिती आहे m म्हणजे 1000, d म्हणजे 500 भागिले l म्हणजे 50. तर आपल्याला कंचे भागो बेवनुसार किंवा बॉडमॉस रूलनुसार अगोदर भागाकार करावा लागतो. म्हणजे हे 1000 जशाला तसं ठेवा, वजा 500ला 50 न भागल्यानंतर 10 येईल आणि याचं उत्तर येईल 990. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील भाग. दुसरा प्रश्न आहे, 65,500 घेतलेली गाडी 54,000 विकली तर किती रुपये तोटा झाला? तर 65,500 म्हणजे पहा, हे 65 आणि साडे म्हणजे अर्धा असतो, म्हणजे पुन्हा 500 रुपये. हे 65,500 54,000 विकली म्हणजे हे 54,000. यांची वजाबाकी करा. 0 0 5 1 आणि 1 म्हणजे गाडी विकली म्हणजे तोटा झालेला आहे 11,500 रुपये. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, 790 रुपयात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील? तर पहा, आता 970 रुपयामध्ये जर आपण 50 रुपयाचा विचार केला जास्तीत जास्त किती नोटा, तर 950 रुपयेपर्यंतची रक्कम आपण 50च्या नोटामध्ये घेऊ शकतो. वरचे 20 रुपये सोडून द्या, 950 रुपये राहिले. तर 950ला आपण 50 न भागूयात, 0 0 कट होईल, 5 1 5 5 1 5 4 उरले, 5 9 45 म्हणजे 19 नोटा असू शकतील. म्हणजे 970 रुपयामध्ये 50 रुपयाच्या जास्तीत जास्त 19 नोटा. पर्याय क्रमांक 3. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 19 नोटा असू शकतील.
यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही? पेंटोमिनो नाही म्हणजे काय? ज्याच्यामध्ये 5 चौकटी असतील. पहा 1 2 3 4 5 कप्पे आहेत. 1 2 3 4 5 म्हणजे ही आहे 1 2 3 4 5 ही पण आहे 1 2 3 4 5 आणि 6 याच्यामध्ये 6 चौकटी आहेत म्हणून ही आकृती पेंटोमिनो नाही. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, 8 ऑक्टोबर 2016 ला जर दुसऱ्या शनिवारची शासकीय सुट्टी होती तर चौथ्या शनिवारच्या शासकीय सुट्टी दिवशी कोणती तारीख असेल? आता पहा, दुसरा शनिवार 8 ऑक्टोबरला असेल तर 8 मध्ये अधिक 7 केले की पुन्हा पुढचा शनिवार 15ला येईल आणि आणखी 7 केले की पुढचा शनिवार 22 तारखेला येईल. म्हणजे चौथा हा दुसरा आहे ऑलरेडी, 15 तारखेला तिसरा असेल आणि 22 तारखेला चौथा असेल. म्हणजे 22 ऑक्टोबर पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. या ठिकाणी पुढील प्रश्न आहे, 13 सेमी लांब व 5 सेमी रुंदीचे 2 आयत परस्परांना रुंदीकडून जोडले तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? तर पहा, अतिशय सोपे प्रश्न आहेत. 2 आयत आहेत ज्याची लांबी आहे 13 आणि रुंदी आहे 5. आणखी एक आयत असाच आहे ज्याची लांबी रुंदी अशीच आहे, हे 13 आणि हे 5. तर याची परिमिती किती विचारलंय? तर पहा, ही 13 म्हणून हे पण 13 आणि हे 13. तर या सर्वांची बेरीज करा. 13 13 13 13 4 वेळेस आहे म्हणून 13 चौक 52 येतं. अधिक हे 5 आणि 5 10 म्हणजे टोटल होईल 62. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न सोडवा. छेद समान आहे आणि वजाबाकी बेरीज करायची. या ठिकाणी पहा, तर छेद समान असेल तर अंशाची बेरीज असेल तर बेरीज, म्हणजे या ठिकाणी 15 अधिक 6 वजा 2 आणि छेदामध्ये 7 आणि हे पण वजा 4/7 असंच लिहूयात. तर आपण हे सोडूया. 15 अधिक 6 21 मधून 2 गेले म्हणजे 19/7 वजा 4/7. पुन्हा या ठिकाणी 19 वजा 4 छेदामध्ये 7 म्हणजे याचं उत्तर येईल 15/7. तर हे प्रश्न आपल्याला का बघायचे हे लक्षात घ्या की हेच पेपर पुन्हा वारंवार रिपीट होत असतात. म्हणजे पेपर म्हणजे त्याच्यासारखी प्रश्न पुन्हा परीक्षेमध्ये येतात, फक्त संख्यात्मक बदलतात. आणि जर तुम्हाला एकदा कॉन्फिडन्स आला यापूर्वीचे पेपर सोडवण्याचा तर तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि नक्कीच तुम्ही राज्याच्या मेरिटमध्ये जिल्ह्याच्या मेरिटमध्ये येऊ शकतात. आपण आतापर्यंतचे सर्व पेपर घेणारच आहोत, परंतु जर तुम्हाला एक्स्ट्रा सराव करायचा असेल, जास्तीचा सराव करायचा असेल तर आपल्याकडे नवोदय आणि स्कॉलरशिपचे प्रश्नसंच उपलब्ध आहेत. त्याबद्दलची माहिती आपण लवकरच घेऊयात. पुढचा प्रश्न सोडूया. बी गुणिले 1/8 बरोबर 8 तर बी ची किंमत किती? तर पहा, बी गुणिले 1/8 बरोबर 8. तर इथं 1/8 म्हणजे हे भागाकारामध्ये 8 आहे, इकडे गेल्यानंतर गुणाकारामध्ये येईल म्हणजे बी बरोबर 8 गुणिले 8 आणि 8 गुणिले 8 म्हणजे 64. पर्याय 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, रावसाहेबांच्या बागेत विविध प्रकारची 2100 झाडे आहेत. त्यापैकी 25% आंब्याची, 20% नारळाची, 40% फणसाची व उरलेली झाडे सुपारीची आहेत. तर सुपारीची झाडे किती? तर पहा, 25% आंबा, 20% नारळ, 40% फणस. हे सगळ्यांची जर बेरीज केली तर हे 5 आणि हे 8, 85% झाडं झाली ही. आता राहिले किती मग? 15% जी असतील सुपारीची. आता सुपारीची झाडं जर 15% असतील आणि एकूण झाडं 2100 असतील तर आपण असं लिहू शकतो 15/100 गुणिले 2100. हे 2 शून्य 2 शून्य कटली आणि 12 आणि 15चा गुणाकार 21चा जर गुणाकार केला 15 1 15ला 5 हातच्याली 1 15 2 30 आणि 1 31. 315 झाडं ही सुपारीची असतील. यानंतर पाहूया विश्वासपूर्ण आणि दर्जेदार प्रवीण बनकर सरांचे जीनियस मॅथ्स पब्लिकेशन. जीनियस मॅथ्स पब्लिकेशन म्हणजेच सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी QR कोड असलेले महाराष्ट्रातील पहिले पब्लिकेशन
जीनियस मॅथ्स पब्लिकेशन. जीनियस मॅथ्स पब्लिकेशन. दर्जेदार गेस प्रश्नसंच, मागील परीक्षेचा अभ्यासपूर्वक प्रश्न निर्मिती संच, सोप्या आणि कठीण पातळीनुसार प्रश्न रचना, पोलीस भरती विशेष सराव प्रश्न संच, जवाहर नवोदय विद्यालय सराव प्रश्न संच, पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी सराव प्रश्नपत्रिका, उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी सराव प्रश्नपत्रिका, इयत्ता 8वी साठी प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन मॉडेल क्वेश्चन पेपर, 5वी साठी प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन मॉडेल क्वेश्चन पेपर. प्रत्येक बुक सेंटर मध्ये उपलब्ध. त्वरित मागवा आणि यशस्वी व्हा. मोबाईल नंबर 8856 04 61 42. आपण पुढील प्रश्न 42,000 मिलीमीटर तारेची लांबीची तार 6 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? तर पहा दिलेल्या माहितीनुसार 42,000 हे जे मिलीमीटर आहे याला जर मीटर मध्ये केलं तर ते होतं 42 मीटर आणि 6 ठिकाणी कापलेत म्हणजे तुकड्यांची संख्या होते तुकडे 7 होत असतात. हे लक्षात घ्या. कोणत्याही दुरीला एक ठिकाणी कापलं की 2 तुकडे होतात, 2 ठिकाणी कापलं की 3 तुकडे होतात. त्याप्रमाणे 6 ठिकाणी कापलं की 7 तुकडे आणि प्रत्येक तुकड्याचं काढायचं असेल तर 42 भागिले 7 करा. 7 एक 7, 7 सकून 42 म्हणजे 6 मीटरचा एक तुकडा असेल. पर्याय 2. यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर पहा दिलेल्या माहितीनुसार दशांश चिन्हाच्या नंतरच सर्व अंक आहेत. फक्त ही संख्या आहे 6.0 म्हणजे ही सर्वात मोठी आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे चौकट 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 वर्तुळ 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 त्रिकोण त्रिकोण त्रिकोण. तर चौकोन वर्तुळ त्रिकोणच्या जागी कोणते अंक असतील? तर आता या ठिकाणी आपण पर्यायाचा वापर केला तर खूप सोपं जातं. पर्यायामध्ये या ठिकाणी कोणता अंक असेल चौकट वगैरे असा आपल्याला जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल. म्हणजे या ठिकाणी चौकोन आणि वर्तुळ म्हणजे ह्या पहिल्या 2 अंकाची बेरीज चौकोन आणि वर्तुळ ही या त्रिकोणाइतकी म्हणजे वजाबाकी या त्रिकोणाइतकी असली पाहिजे. इथला कुठला तरी मोठा अंक किंवा ह्या दोन्हीची बेरीज ह्या मोठ्या अंका इतकं. मग या ठिकाणी जर आपण चेक केलं ह्या दोन्हीची बेरीज चौरसा इतकी येते का? कारण ह्या दोन्हीची बेरीज केली की आपल्याला चौरस यायला हवाय. ही वजाबाकी दिलेली आहे आपणास. 3 आणि 5 8 नाही या ठिकाणी. 3 आणि 7 10 इथं पण नाही. 2 आणि 1 आणि 0 2 इथं पण नाही आणि 4 आणि 5 इथं आहे. म्हणजे पहा या ठिकाणी याचं उत्तर असं येतं 9 9 9 म्हणजे जो बॉक्स आहे याबद्दल 9, जे वर्तुळ आहे याबद्दल 4 आणि जे त्रिकोण आहे याबद्दल 5 म्हणजे वजाबाकी 5 5 5 म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न या ठिकाणी ज्या दिलेल्या संख्या आहेत या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती? तर आता संख्या उतरत्या क्रमाने लिहित असताना पहा 4 4 4 4 आहे. 9 9 9 9 म्हणजे 49 तर कंटिन्यू आहे. आता या ठिकाणी मोठा अंक पुन्हा 98 म्हणजे या ठिकाणी पहिली सर्वात मोठी संख्या 4 9 8 9 8 9 ही येते. त्यानंतर दुसरी संख्या जर विचार केली तर 4 97 4 97 4 97 999 या ठिकाणी आहे तर ती येईल 4 97 999. त्यानंतर पहा 4 97 998 आणि 4 पुढचे आहे 4 97 889.
तर या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज. तर या ठिकाणी या संख्याच इतक्या मोठ्या आहे, तर ही पहिली आणि ही तिसरी, या संख्येची बेरीज तर तुम्हाला या पर्यायामध्ये दिसत नाही. तर बहुतेक हा प्रश्नामध्ये काहीतरी कन्फ्युजिंग आहे. आपण या प्रश्नाचं उत्तर नंतर पाहूयात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. रोहितने 3.5 रुपयाचा एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिल विकत घेतल्या व त्या सर्व पेन्सिल 150 रुपयाला विकल्या, तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला? तर पहा, 3.5 रुपयाला एक म्हणजे 3.5 रुपयाला एक म्हणजे 3 रुपये 50 पैशाला 3.5 रुपयाला एक पेन्सिल, 3 डझन म्हणजे 36 पेन्सिल विकत घेतल्या. यांचा जर गुणाकार केला आपण तर हा गुणाकार 126 रुपये येतो. गुणाकार करून पहा तुम्ही. आणि त्यांनी विकलं 150 रुपयाला म्हणजे या ठिकाणी नक्कीच 126 ला घेतले आणि विकले 150 ला, म्हणजे 150 मधून 126 जर वजा केलं तर 24 रुपये नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न. सुशांतने 35 रुपये 5 पैसे ही रक्कम 35.5 अशी लिहिली, तर या दोन रकमांमध्ये फरक किती? तर पहा, 35 रुपये 5 पैसे आणि हे लिहिलं 35 रुपये 5 म्हणजे हे होतात 35 रुपये 50 पैसे, पण लिहायचे होते 35 रुपये 5 पैसे. यामध्ये फरक काढला तर तो येतो 45 पैशाचा. 45 पैसे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न. 855 मीटर लांब व 250 मीटर रुंद मापाचा भूखंड 400 रुपये चौरस दराने विकला, तर भूखंडाची किंमत किती? तर या ठिकाणी पहा, आता हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल. सुरुवातीला क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी. तर लांबी आहे 855 गुणिले रुंदी आहे 205. तर या ठिकाणी जर आपण गुणाकार केला 855 आणि 205 चा, तर पहा 855 गुणिले 205, तर हा गुणाकार येतो 1,75,275. आणि याला पुन्हा 400 रुपये चौरस मीटर दराने म्हणून याला 400 ने गुणायचं आहे. आणि हा जर गुणाकार आपण केला तर या ठिकाणी 400 ने गुणल्यानंतर उत्तर येईल 70,11,0,0,0. तर हा गुणाकार मी डायरेक्ट कॅल्क्युलेटर केलेला आहे, तुम्ही प्रत्यक्ष करू शकतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर मेथड लक्षात ठेवा. क्षेत्रफळ आपणास काढावं लागेल आणि क्षेत्रफळ काढल्यानंतर तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे. धनेश जवळ 20 रुपये 50 रुपये 20 रुपये 10 रुपये व 5 रुपयाच्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम 1,020 रुपये असल्यास धनेश जवळ 50 रुपयाच्या नोटा किती? तर पहा, यासारखा प्रश्न सोडवत असताना ह्या समान नोटा आहेत म्हणजे सगळ्याकडे सारख्या नोटा आहेत. तर या सर्वांची बेरीज करून घ्या. 50 20 10 आणि 5, तर ही बेरीज झाली 5 5 आणि 7 म्हणजे हे 85 आणि हे x. तर ह्याला x च्या पटीमध्ये येतात समजायचं आहे, किंवा या नोटा 50x 20x 10x आणि 5x, तेव्हा ही रक्कम होते 1,020 रुपये. आता ही जर किंमत काढायची असेल आपल्याला x तर x बरोबर 1,020 भागिले 85 करूयात. 17 न भाग जातो, 17 5 85, 17 सख्ख दुग्गदर्श आणि हे 0, 5 1 5 5 1 5 1 उरलं 5 2 10, म्हणजे 12 नोटा असतील. एकची किंमत किती आली? 12. म्हणजे प्रत्येकाच्या 12 नोटा. 50 रुपयाच्या 12 नोटा, 20 रुपयाच्या 12 नोटा, 10 रुपयाच्या 12, 5 रुपयाच्या 12. या पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी असत्य विधान ओळखा. असत्य म्हणजे चुकीचं विधान. पहिला आहे आयताचे सर्व कोन समान मापाचे असतात. हे बरोबर आहे, कारण आयताचा प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो. आयताच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात. हे चुकीचं आहे, कारण आयताच्या फक्त समोरासमोरच्या बाजू समान मापाच्या असतात. इथं म्हणते सर्व बाजू, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे आणि हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे.
स्वराने 10.7% दराने 20,000 रुपये 5 वर्षासाठी बँकेत ठेवले तर तिला किती व्याज मिळेल? तर आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. तर म म्हणजे 20,000 रुपये मुद्दल, दर आहे 7, कालावधी आहे 5 वर्ष, छेदामध्ये 100, 2 शून्य 2 शून्य कटली. आता 2 आणि 7चा गुणाकार केला तर 2 14 आणि 5 म्हणजे 70, 14 पंचे 70 आणि हे 2 शून्य जशाला तशी, म्हणजे 7,000 रुपये व्याज मिळेल. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर विना थांबा बसाच्या दिवसभराच्या 4 फेऱ्या पूर्ण झाल्या. बसमध्ये प्रत्येक वेळी 42 प्रवासी होते. बसचे तिकीट 85 रुपये असल्यास दिवसभराचे त्यांचे एकूण उत्पन्न किती? तर 4 फेऱ्या पूर्ण झाल्या म्हणजे जायचे 4 आणि यायचे 4, म्हणजे एकूण 8 वेळेस बस चालली. प्रत्येक बसमध्ये 42, तर हा गुणाकार करून घेऊयात आपण. 42 गुणिले 8 तर हा येतो 336 आणि याचं प्रत्येक व्यक्तीचं तिकीट जे होतं ते आहे 85 रुपये, म्हणजे याला पुन्हा 85 रुपयानं गुणावं लागेल आणि हा गुणाकार येतो 28,560. पर्याय क्रमांक 3. 28,560 इतकं उत्तर येतं. हे 8 का घेतलेलं आहे तर बसच्या जायच्या 4 फेऱ्या आणि यायच्या 4 फेऱ्या म्हणून आपण 8 घेतलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 15,15,15 ही संख्या अंकात लिहा. तर पहा, आपल्याला माहिती आहे सुरुवातीला 3 संख्या आपण करतो, त्यानंतर हजाराची 2 घरं, त्यानंतर लाखाची 2 घरं आणि कोटीची 2 घरं, म्हणजे त्या संख्येमध्ये हे 3 अंक 2 अंक 2 अंक आणि 2 अंक इतके अंक असले पाहिजेत. तर पहा, इथं निरीक्षण केल्यानंतर 3 अंक 2 अंक 2 अंक 2 अंक 3 2 2 2, तर आपल्याला 15 कोटी, इथं पण 15 कोटी आहे, इथं पण 15 कोटी आहे, इथं पण 15 कोटी आहे. 15 कोटी 1515, 1515 म्हणजे 1,515. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी आहे 1,515, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्यापूर्वी आपल्याला या सारखे प्रश्न जर तुम्हाला आणखी सोडवायचे असतील, भरपूर प्रॅक्टिस करायची असेल तर काय करायचं आहे, यासाठी आपल्याला काही महत्त्वाची प्रकाशनं ज्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो किंवा सराव संच आपण पाहूयात आणि त्यानंतर पुढील प्रश्नांचे स्पष्टीकरण लगेच पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे आपण पेपर पाहत आहात यापूर्वीचे झालेले सर्व पेपर, अगदी त्या पेपरला समांतर असे सर्व पेपर जीनियस मॅथ पब्लिकेशननी 5वी स्कॉलरशिपचा प्रश्नसंच तयार केला असून यामध्ये एकूण 20 पेपर आहेत. 5वी स्कॉलरशिप प्रश्नसंच, तर हा प्रश्नसंच तुम्ही घरपोच मिळवू शकतात. तर याची वैशिष्ट्यामध्ये जर आपण विचार केला तर एकाच पुस्तकामध्ये दोन्हीही पेपर दिलेले आहेत. पेपर 1 मराठी व गणित, पेपर 2 इंग्रजी व बुद्धिमत्ता. सराव प्रश्नपत्रिका दुकानात गेल्यानंतर जीनियस मॅथचा पब्लिकेशन मागा. जीनियस मॅथ पब्लिकेशन, लेखक प्रवीण बनकर. आणि हा दोन्हीही पेपर असलेला म्हणजे एकूण पेपर 1चे यामध्ये 10 पेपर आहेत आणि पेपर 2चे 10 पेपर. हा प्रश्नसंच आपण पाहिला तर याची किंमत आहे फक्त 160 रुपये, म्हणजे 160 रुपये या किमतीला हा प्रश्नसंच तुम्हाला घरपोच मिळू शकतो. आणि पेपर 1च्या 10 पेपर आणि पेपर 2चे 10, म्हणजे हे 10 आणि हे 10 असे 20 पेपर तुम्हाला या पुस्तकामध्ये सरावाला मिळतील. आणि हे सर्व पेपर आत्ता जसं आपण पेपर सोडवतोय 2017चा, याला समांतर प्रश्न बनवलेले आहेत. म्हणजे तुम्ही पेपर सोडवताना सुद्धा असं वाटेल की आपल्याला पेपर बोर्डाचाच सोडवतोय. आणि या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण याच्यामध्ये QR कोड दिलेले आहेत. विद्यार्थ्यांना जर एखादा घटक नाही समजला तर विद्यार्थी QR कोडच्या सहाय्याने व्हिडिओ पाहू शकतात आणि त्यांच्या संकल्पना त्यांना सहज समजून येतात. म्हणजे QR कोडचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ट्रिक्स, वेगवेगळे घटक या ठिकाणी आपल्याला समजावता येतात किंवा त्यांच्या लक्षात येतात. तर भरपूर असे QR कोडसह हे प्रश्नसंच तुम्हाला घरपोच मिळू शकतात.
हा मराठी माध्यमातून 5वीचा स्कॉलरशिपचा संच आहे. तर त्याचा सुद्धा आपल्याकडे स्कॉलरशिपचा प्रश्नसंच उपलब्ध आहे. म्हणजे इंग्रजी माध्यमातून सध्या तुम्हाला प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करत असाल, म्हणजे नवोदय प्रवेश परीक्षा देत असाल, तर या ठिकाणी नवोदय प्रवेश परीक्षेचा सुद्धा प्रश्नसंच तुम्ही खरेदी करू शकतात. जवाहर नवोदय विद्यालय यामध्ये 2019 आणि 20चे पेपर स्पष्टीकरण आहेत. विशेषतः नवोदयचा पेपर स्पष्टीकरणसह प्रश्नसंच उपलब्ध होत नाही, परंतु अगदी सहज सोप्या भाषेमध्ये ट्रिकसह स्पष्टीकरणसह उपलब्ध आहेत. आणि या पेपरमध्ये एकूण 17 पेपर उपलब्ध आहेत. म्हणजे जर आपण पाहिले या ठिकाणी अनुक्रमणिका तर आपल्या लक्षात येईल. तर या ठिकाणी पहा, एकूण सराव पेपर 15, त्याचबरोबर 2019चा एक आणि 2020चा एक असे एकूण 17 पेपर तुम्हाला यामध्ये सरावाला मिळतील. आणि हाच प्रश्नसंच जर तुम्हाला इंग्लिश माध्यमातून हवा असेल तर इंग्लिश माध्यमातून सुद्धा जवाहर नवोदय विद्यालय हा प्रश्नसंच आपल्याकडे उपलब्ध आहे. तर हा प्रश्नसंच तुम्ही मागणी करू शकतात मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम दोन्हीही माध्यमातून. त्याचबरोबर जर आपले मोठे बंधू किंवा आपल्या शाळेतील वर्गमित्र जर 8वीला असतील तर उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि स्कॉलरशिप एक्झामिनेशन म्हणजे इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमातून 5वी 8वी नवोदय स्कॉलरशिपचे दर्जेदार पुस्तक आपण घरपोच मागवू शकतात. आणि महत्त्वाची गेस प्रश्न प्रॅक्टिस करू शकता. आणि परीक्षेची 100% तयारी राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. तर पाहूयात आपण पुढील प्रश्न. तर या ठिकाणी जर आपण पुढील प्रश्न पाहिला तर पहा, पुढील प्रश्न आहे 42 दशकातून 10 एकक वजा करून 42 दशकातून 10 एकक वजा करून त्यात किती दशके मिळवली असता उत्तर 5 शतक येईल. सुरुवातीला आपण 42 दशक ही संकल्पना काय आहे पाहूया. 42 दशक म्हणजे 420, कारण याला 10 न गुणावं लागतं. त्याच्यातून 10 एकक वजा करायचे. 10 एकक म्हणजे नुसतंच 10 वजा करा, उत्तर येईल 410. आता यामध्ये किती मिळवावं म्हणजे उत्तर येईल 5 शतक म्हणजे 500. आणि किती दशक मिळवायचे या ठिकाणी किती दशक, काळजीपूर्वक पहा. 410 मध्ये 90 मिळवलं की 500 येतं, म्हणजे 410 अधिक 90 केलं की 500 येतं. परंतु यांना या ठिकाणी 90 एकक आहेत, आपल्याला दशक पाहिजेत किती, तर हे 90 म्हणजेच 9 दशक. तर या ठिकाणी आपल्या चुका होऊ शकतात, या चुका टाळा. आणि यासाठीच आत्ता सांगितलेले सराव संच घरपोच मागणी करा, जेणेकरून तुम्हाला यासारख्या सर्व प्रश्नांची तयारी होईल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे 5 तास 35 मिनिटे म्हणजे किती मिनिटे. तर 5 तास, तासाचे मिनिट करण्यासाठी 60 न गुणा, 5 सक 30 म्हणजे हे 300 मिनिटे. आणि नंतर पुढे 35 मिनिट दिलेले आहेत, तर टोटल होतील 335 मिनिटे. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे खालील विधानापैकी असत्य विधान ओळखा. तर 4 विधानं दिलेली आहेत. असत्य म्हणजेच आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. तर वर्तुळाचा जो व्यास आहे तो त्रिज्येच्या दुप्पट असतो, पर्याय 1 बरोबर आहे. वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते, हे पण बरोबर आहे. वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते, हे पण बरोबर आहे. एका वर्तुळात एक आणि एकच व्यास काढता येतो, हे चुकीचं आहे. कारण जर आपण वर्तुळ काढलं आणि हा केंद्रबिंदू त्रिज्यामध्ये कितीही व्यास तुम्ही काढू शकतात, असे भरपूर व्यास काढता येतात, परंतु तिथे एक आणि एकच सांगितले म्हणजे हे चुकीचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे 85,164 या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यास 6 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल. आता पहा, 6 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे हे आधी शोधून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 6 अंकी लहानात लहान संख्या, तर 6 अंकी लहानात लहान संख्या तुम्हाला लक्षात आल्यानंतर त्यामधून आपल्याला 85,164 वजा करायचं आहे. तर 6 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 1, 1, 2, 3 अंकी झाले, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6 अंकी. तर यामधून 85,164 वजा करूयात. 85,164 वजा करूयात
आणि ही वजाबाकी जर तुम्ही पूर्ण केली तर याचं उत्तर येतं 14,836, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, या ठिकाणी सर्व दशांश संख्यांची बेरीज करायची आहे. तर याची मांडणी करणं अतिशय सोपं आहे. पहा, पहिला आहे 7.7, दुसरा आहे 0.7, तिसरा आहे 00.70, चौथा आहे 0.07, त्यानंतर आहे 0.77 आणि शेवटचा आहे 0.00007. फक्त आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की सर्व दशांश चिन्ह एका ओळीमध्ये दिसले पाहिजेत. तर आता पहा याची बेरीज कशी येते. हे 7, पुन्हा हे 2 0, पुन्हा हे 7 आणि 7 14ला 4, हातचे 1, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28 आणि 1 29ला 9, हातचे 2 आणि हे 7 आणि 2 हे 9, म्हणजे 2 7 आणि 2 9, 9.94007, 9.94007. तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळेल 9.94007, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, चुकीचा पर्याय निवडा. तर चुकीचा पर्याय निवडत असताना पहा यामध्ये काही साम्य आहे का पाहूयात आपण. तर हा जो छायांकित भाग आहे हा याचा 1/4 आहे. हा छायांकित भाग जर विचार केला आपण तर हा सुद्धा या ठिकाणी 1/4च भाग आहे. कारण या ठिकाणी पहा 1 2 3 4 समान पार्ट आहेत, त्याच्यापैकी 1/4 इथे लिहिलेला आहे. इथे किती पार्ट आहेत पहा, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे हे 8 पैकी 2 रंगवलेले आहेत, म्हणजेच हे 1/4च होणार आहे. त्यानंतर इथं जर पाहिलं आपण समान पार्ट करून या ठिकाणी एक समान पार्ट करूयात. तर या ठिकाणी पहा आता एकूण पार्ट 8 झाली, 1 2 3 4 5 6 7 8, त्यापैकी रंगवलेले किती आहेत, 1 2 3 4, तर याचं उत्तर येतं 1/2. आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण तर लहान पार्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, एकूण 16, रंगवलेली 4, 4 1 4, 4 1 16, म्हणजे हे पण येतं 1/4च. म्हणजे या पूर्णांकाची किंमत बरोबर आहे, छायांकित भागा इतकी हे पण आहे, हे पण आहे, हे मात्र भिन्न आहे, म्हणून चुकीचा आहे पर्याय क्रमांक 3. तर हे काळजीपूर्वक या दृष्टीने आपल्याला प्रश्न सोडवता येणं गरजेचं आहे. यानंतर पाहूया आपण, प्रदीप जवळ 100 रुपयाच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा 500 रुपयाच्या आहेत, निमपट नोटा 50 रुपयाच्या व दुप्पट नोटा 1 रुपयाच्या अशी मिळून 10,080 रुपये आहेत. तर प्रदीप जवळ 100 रुपयाच्या किती नोटा आहेत. तर पहा जनरली जर आपण विचार केला 100 रुपयाच्या नोटा, त्यानंतर 500 रुपयाच्या नोटा त्याच्या निमपट आहेत. आता विद्यार्थ्यांना जर हे समीकरण तयार करून सोडवता येत नसेल तर पहा एका पद्धतीने आपण सोडवू शकतो, ते म्हणजे पर्याय वापरून. पर्यायाचा कसा वापर करायचा ते आपण समजून घेऊयात. आपल्याला 100 रुपयाच्या नोटा किती विचारलेल्या आहेत, तर 100 रुपयाच्या 20 नोटा जर घेतल्या आपण 100 गुणिले 20, तर हे होतात 2000. त्याच्या पावपट 500च्या नोटा आहेत, म्हणजे 500च्या नोटा किती घ्याव्या लागतील आपल्याला, 5 याच्या पावपट. तर 500 गुणिले 5 जर केलं तर या ठिकाणी येईल हे 2500. निमपट 50 रुपयाच्या त्याच्या निम्म्या म्हणजे 50 रुपयाच्या 10 नोटा आहेत, तर हे होतील 500 रुपये. आणि दुप्पट 1 रुपयाच्या नोटा आहेत, म्हणजे 100च्या जर 20 असतील तर ह्याच्या 40 होतील. 40 गुणिले 1 रुपये म्हणजे 40. या सर्वांची बेरीज 10,080 येत नाही, म्हणजे 100 रुपयाच्या 20 नोटा घेतलेल्या हे चुकीचं आहे. तरच विद्यार्थी हा प्रश्न सोडवू शकतात. 20 नोटा घेऊन चेक करा, त्यानंतर दुसरा पर्याय घेऊन चेक करा, तिसरा पर्याय घेऊन चेक करा, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की 100 रुपयाच्या 40 नोटा घेऊन आपण हे सोडवू शकतो. तर हे कसं होणार आहे हे आपण समजून घेऊयात. समजा 100 रुपयाच्या 40 नोटा म्हणजे हे झाले 4000 रुपये. त्यानंतर 500च्या याच्या पावपट म्हणजे 10 नोटा, हे होतील 5000 रुपये. पुन्हा 50च्या याच्या निमपट म्हणजे 50 गुणिले 20 हे होतील 1000 रुपये.
आणि 1 रुपयाच्या याच्या दुप्पट म्हणजे 80 नोटा गुणिले 1 म्हणजे हे होईल 80 आणि या सर्वांची बेरीज येईल 10,080. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे 1 ते 100 संख्यातील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती. तर सर्वात मोठी संख्या 97 आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या हे खूप काळजीपूर्वक वाचा. बऱ्याच वेळेस आपण सर्वात लहान मूळ संख्या 2 असं म्हणतो, पण इथे सांगितले विषम, म्हणून विषम संख्या आहे 3 आणि हा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येतो पर्याय क्रमांक 2 291. यानंतर पुढील प्रश्न 4 अपूर्णांक दिलेले आहेत आणि सर्वात लहान अपूर्णांक विचारलाय. तर अपूर्णांक पहा 4/7, 7/4, 2/28 आणि 5/14. तर या ठिकाणी छेद समान करून घेऊ शकता तुम्ही. तर याला आपल्याला 28 आपण सर्वांच्या पाड्यामध्ये 28 येऊ शकतं, 14च्या, 4च्या आणि 7च्या. तर या पहिल्या संख्येला 4 न गुणूयात म्हणजे हे 16/28 होईल. या ठिकाणी आपल्याला 7 न गुणावं लागेल म्हणजे या ठिकाणी 49/28 येईल. या ठिकाणी 2/28 जशाला तसं आणि या ठिकाणी 2 न गुणा म्हणजे 10/28. तर सर्वात मोठा अपूर्णांक आहे 49/28 म्हणजे 7/4 पर्याय क्रमांक 2. सॉरी, या ठिकाणी लहान अपूर्णांक विचारले तर अशीच गडबड होऊ शकते. तर लहान अपूर्णांक आहे 2/28 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 2/28 पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न 29/8 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही. तर हा शेवटचा शब्द तुम्ही खूप लक्षपूर्वक वाचत चला. इतका नाही असलेलं विचारलं तर आपण जर याचं पाहिलं 8×3 = 24 आणि 5 29/8 आहे हा. 8×3 = 6 30/8 होतो. आता याला जर 2 न भागलं तर हे 8 आणि इथं 29 म्हणजे हे येतं 29/8. 0 कट केलं तर हे येतं 29/8 म्हणजे हा आहे सममूल्य, हा नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे गौरीने 14,500 रुपयास घेतलेला टीव्ही 350 दुरुस्ती खर्चासाठी खर्च केले व नंतर 16,000 रुपयाला विकून टाकला तर तिला या व्यवहारामध्ये नफा झाला की तोटा. तर पहा गौरीने 14,500 रुपयाला खरेदी केला. 14,500 रुपये 350 रुपये दुरुस्तीला म्हणजे 350 रुपये दुरुस्ती खर्च केला. तर हे 0 5 8 14 1 म्हणजे 14,850 रुपये तिचा एकूण खर्च झालेला आहे. आणि टीव्ही विकलेला आहे 16,000 रुपयाला म्हणजे 16,000 रुपयाला विक्री केली. तर या ठिकाणी खर्च झालाय 14 म्हणजे हे या ठिकाणी नक्कीच तिला फायदा झाला. ही जर वजाबाकी केली तर ही वजाबाकी येते 1,150 रुपये आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1,150 रुपये नफा. इथं तोटा पण आहे परंतु तोटा होत नाही. यानंतर पुढचा प्रश्न वरील आकृतीमध्ये हे प्रत्येक बिंदू जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील. तर या आकृतीचा अर्थ समजून घ्या. तर हे बिंदू आपल्याला जोडायचे जसे Q ला M, Q ला P, Q ला N. तर अशी किती रेषाखंड काढता येतात. तर याची एक ट्रिक लक्षात ठेवा. या ठिकाणी बिंदू किती आहेत मोजा. एक रेषा काढून सुद्धा तुम्ही असं पाहू शकतात किती होतात पहा अशा मोजून. तर हे सुद्धा रेषाखंड मोजू शकतात किंवा याची ट्रिक अशी आहे बिंदू किती आहेत 1 2 3 4 5. तर याला 5 गुणिले 4 म्हणजे 5 पेक्षा 1 लहान लिहायचं छेदामध्ये 2. 4 पंचे 20/2 म्हणजे उत्तर येतं 10. तर या ठिकाणी 10 रेषाखंड काढू शकतो आपण पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे एक ग्रोस कागदापैकी 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहील. तर पहा एक ग्रोस कागदापैकी तर एक ग्रोस म्हणजे किती. एक ग्रोस
म्हणजे 12 डझन म्हणजे 144 कागद. आणि एक दस्ता म्हणजे किती, तर 24 कागद. तर या ठिकाणी एकूण 144 आहेत. आपल्याकडे 5 दस्ते वापरले म्हणजे 5 गुणिले 24 बरोबर 120 वापरलं, म्हणजे 120 कागद वापरले, राहिले 24. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, सायलीने मॅरेथॉनमध्ये 4 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पूर्ण केले, तर 1 मिनिटामध्ये तिने किती अंतर कापले. तर पहा 4 मिनिटामध्ये किती, 10 मिनिटामध्ये 4 किलोमीटर. 4 किलोमीटर म्हणजे 4000 मीटर. तर आता 1 मिनिटामध्ये काढायचं असेल तर याला 10 ने भागावं लागेल, म्हणजे 4000 भागिले जर 10 केलं 00 कट होतील, म्हणजे राहील उत्तर 400 मीटर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, इष्टिका चित्तीची पृष्ठे व कडांची संख्या यांची बेरीज घनाच्या कडा आणि शिरोबिंदू या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहेत. तर आपण इष्टिका चित्तीचं जर पाहिलं, इष्टिका चित्तीचे पृष्ठे असतात 6 आणि कडा 12, यांची बेरीज येते 18. त्यानंतर आपण जर घनाचा विचार केला, घनामध्ये तर या ठिकाणी कडा 12च असतात, परंतु शिरोबिंदू हे 8 असतात, टोटल येते 20. तर पहा या ठिकाणी इष्टिका चित्तीची पृष्ठे आणि कडा 18 आहेत आणि घनाची कडा आणि शिरोबिंदू 20 आहेत, तर हे 2 ने कमी आहे. 2 ने कमी, इष्टिका चित्तीचं 2 ने कमी आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. 2 ने कमी, पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 62. 6 फुली 6 फुली 5 4 फुली या संख्येस 9 ने निशेष भाग जात असेल तर फुलीच्या जागी कोणता अंक असेल. तर या ठिकाणी पहा, या सर्वांची बेरीज 9 ने भाग जाण्यासाठी 9च्या पाड्यातील यायला पाहिजे, म्हणजे 6 5 आणि 4 यांची बेरीज येते 15. आता 9 न भाग जाण्यासाठी किमान यांची बेरीज 18 असायला पाहिजे, 20 असायला पाहिजे, आणि 2दा स्टार म्हणजे कोणती संख्या घ्यावी, 27 बेरीज यायला पाहिजे 9 न भाग जाण्यासाठी. तर या ठिकाणी पहा, जर आपण 6 अंक घेतला, इथं 6 आणि इथं 6, तर याच्यामध्ये +12 होईल, म्हणजे 27 येईल. म्हणजे फुलीच्या ठिकाणी तुम्ही 6 अंक घेतल्यास दिलेल्या संख्येला 9 ने निशेष भाग जाईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, शबनमने तिच्याजवळ असलेल्या चॉकलेटपैकी 15% चॉकलेट जोसेफला दिले. तिने जोसेफला 30 चॉकलेट दिले, तर शबनम जवळ एकूण चॉकलेटची संख्या किती होती. तर पहा, तिने 15% दिलेत म्हणजे 30 चॉकलेट दिलेत, तर मग 100% म्हणजे किती. तर 15ची दुप्पट 30, 100ची दुप्पट 200 चॉकलेट तिच्याकडे असतील, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, राहुलने 15,000 रुपये 3 वर्षासाठी काही दराने संतोषला वापरायला दिले. संतोषने त्याला 4,500 रुपये व्याज दिले, तर व्याजाचा दर काय. तर पहा, सूत्र तेच असतं, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. फक्त या ठिकाणी आपल्याला आता व्याज दिलेला आहे आणि आपल्याला काढायचं आहे काय, दर. तर हे दर काढायचं असेल तर दर बरोबर हे 100 इथं गुणाकारामध्ये, म्हणजे सूत्र तयार होतं सरळ व्याज गुणिले 100 छेदामध्ये मुद्दल गुणिले कालावधी. तर सरळ व्याज आहे 4,500 रुपये गुणिले 100 छेदामध्ये मुद्दल आहे 15,000 रुपये गुणिले वर्ष आहेत 3. तर या ठिकाणी पहा, हे 2 शून्य आणि 2 शून्य कट होतील, हे 1 शून्य आणि हे 1 शून्य कट होईल. त्यानंतर 15 1 15, 15 त्रिक 45 आणि हे 0, 3 1 3, 3 1 3 आणि हे 0, म्हणजे याचं उत्तर येतं 10% दराने दिले असतील, म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर या थीम लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये सूत्र आठवत नसेल तर कसं तयार करायचं,
कोणत्या पद्धतीने हे प्रश्न आपण सोडवायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन. 22च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? 24च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? 24च्या सर्व विभाजक. तर 24चे सर्व विभाजक कोणते कोणते आहेत हे आपल्याला माहिती आहे. तर 24 मध्ये आपल्याला 2 ने भाग जातो, 2 1 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, 8 ने जातो, 12 ने जातो आणि 24 ने जातो. म्हणजे 24चे जर सर्व विभाजक आपण पाहिली तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 12 अधिक 24 हे सर्वजण आहेत. यांची जर बेरीज केली तर वरच्या ओळीमध्ये पहा 1 आणि 2 3, 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि हे 6 16 आलेला आहे. या ठिकाणी 8 आणि 12 20 आणि हे 24 44 आणि 44 अधिक 16 म्हणजे 60. 24च्या सर्व विभाजकांची बेरीज येते 60. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? प्रश्न अतिशय सोपा आहे. फक्त सरळ व्यवस्थित वाचा, सावकाश सोडवा. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या म्हणजे 9 9 9 9 आणि 9 व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या म्हणजे 9 9 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे 9 9 या ठिकाणी 18, हातच्याला 1, 9 9 18 आणि 1 19ला 9, हातच्याली 1, 10ला 0, हातच्याली 1, 10ला 0, हातच्याली 1 आणि हे 10. यामधून 3 अंकी लहानात लहान संख्या कितीने मोठी आहे विचारले, ही बेरीज म्हणजे. तर याच्यामधून हे 3 अंकी लहानात लहान संख्या वजा करा तर तुम्हाला उत्तर मिळेल. या ठिकाणी पहा हे 8 9, 10 मधून 9 गेले, पुन्हा या ठिकाणी 9, हातच्या 1 हे 9 आणि हे 9 म्हणजे 9 9 9 9 8 99,998. पर्याय क्रमांक 2 इतका फरक आहे किंवा इतक्याने ती संख्या मोठी आहे. यानंतर पुढील प्रश्न. माधवचा जन्म गुरुवारी दिनांक 15 जून 2011 झाला तर त्याच्या 5व्या वाढदिवसादिवशी कोणता वार असेल? तर पहा 15 जून 2011. आता त्याचा पहिला वाढदिवस कधी असेल? पहिला वाढदिवस, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. तर पहिला असेल 2012, त्यानंतर 2013, 2014, 2015 आणि 2016 म्हणजे 5 वाढदिवस होतील अशा पद्धतीनं. यामध्ये आता पहा जन्म कधी झालेला आहे? गुरुवार. तर 2011 पासून 2012 पर्यंत लीप वर्षमध्ये काउंट केलं जातं, म्हणून या ठिकाणी गुरुवार नंतर शुक्रवार सोडून शनिवारी 12 येईल. 12ला शनिवार असेल त्या तारखेला, 13ला शनिवारच्या पुढचा रविवार, 14ला पुन्हा या ठिकाणी 15ला मंगळवार आणि आता इथं पुन्हा लीप वर्ष आलेला आहे म्हणून बुधवार सोडून द्या आणि या ठिकाणी येईल गुरुवार. तर त्याचा 5वा वाढदिवस असेल गुरुवारी. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे 6/10 या पूर्णांकामध्ये 6/10 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? आता पहा 6/10 याचा जर छेद 10 असेल तर वर अंश किती असावा म्हणजे उत्तर येईल 3. तर आपल्या लक्षात येतं हे 30 असलं पाहिजे. म्हणजे 30ला 10 भागलं तरच 3 येतं. आता 6/10 आपल्याकडे ऑलरेडी आहे आणि आपल्याला 30 तर पाहिजे. मग आणखी 6/10 6/10 6/10 6/10 1 2 3 4 वेळा जर घेतला आपण आणि हे आधीचं 1 तर 30 येतं म्हणजे 4 वेळा. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न. 40,56,784 या संख्येतील 4च्या स्थानिक किमतीची बेरीज 5च्या स्थानिक किमतीच्या कितीने जास्त आहे? तर 4ची स्थानिक किंमत जर पाहिली आपण तर हे 4 हे मधले सर्व 0 0 घ्या म्हणजे 0 0 0 0 0 0 या 4ची किंमत आहे एवढी आणि हे जे 4 आहे याची स्थानिक किंमत नुसती 4 आहे म्हणजे हे उत्तर येईल 4 0 0 0 0 4.
आता 5 ची स्थानिक किंमत कुठं आहे तर या ठिकाणी आहे, म्हणजे हे 50,000. तर हे 50,000 यामधून वजा करूयात. तर या ठिकाणी 50,000 वजा केल्यानंतर उत्तर येईल आपल्याला 39,50,004, म्हणजे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, 63 भागिले 9 या उदाहरणात भाजक 2 ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल? तर पहा, हे 63 अगोदर 9 न भागूयात आपण. 9 1 9, 9 7 63, शून्याला 0, 9 7 63. आता भाजक 2 न कमी करायचं आहे, म्हणजे 63 ला 7 न भागायचं आहे. 7 1 7, 7 9 7, 7 9 63, शून्याला 0, 7 9 63. तर आधी किती आला होता? 707. आता किती आहे? 909, म्हणजे 909 वजा 707, फरक आलेला आहे 202. पर्याय क्रमांक 4, म्हणजे भागाकार 202 नी वाढेल. यानंतर पुढील प्रश्न, 5 6 7 8 9 हे अंक एकदाच वापरून अशी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा जिला 8 ने निशेष भाग जाईल. आता 8 ने निशेष भाग जाणारी संख्या तुम्हाला माहिती आहे. तर शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने भाग जात असेल तर ती संख्या 8 ने निशेष भाग जाणारी असते. तर या ठिकाणी पहा, 856 856 2 वेळेस दिलंय, 586 658 दिलंय. तर या ठिकाणी 8 ला भाग जाणारी संख्या शेवटी 856 असेल तर जाऊ शकतं, कारण 8 1 8, 8 7 56. आता यामध्ये मोठी संख्या कोणती आहे तर 97,000 मोठी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, 24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू झाला व 16:45 वाजता संपला. तर सामना संपला त्यावेळी 12 ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजले असतील? तर 24 तासाप्रमाणे 24:45 आहे. 12 तासाप्रमाणे जर काढायचं असेल तर यामधून फक्त 12 तास वजा करा, उत्तर राहील 4:45, म्हणजे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, 50च्या 50% किती? म्हणजे 50च्या म्हणजे गुणिले आणि 50% म्हणजे 50/100, 0 0 0 0 कट होतील आणि 5 5 25, म्हणजे 50च्या 50% म्हणजे 25, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, या ठिकाणी आपल्याला चित्ररूपी माहिती पाहिजे आहे. शाळेत येणारे साधन, पायी येणारे, सायकल, रिक्षा, पालकासोबत, आणि पुढे विद्यार्थी संख्या आपल्याला या चिन्हामध्ये दिलेली आहे. आणि एक चित्र म्हणजे 50 विद्यार्थी, म्हणजे एक त्रिकोण बरोबर 50, हे लक्षात घ्या. तर पहिला प्रश्न आहे, तक्त्यात एकूण किती विद्यार्थ्याची माहिती दिलेली आहे? तर हे चिन्ह मोजूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, म्हणजे 15 गुणिले 50 करूयात. 15 5 75 आणि हे 0, म्हणजे 750 विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे तक्त्यामध्ये. त्यानंतर रिक्षाने येणारे विद्यार्थी सायकलने येणारे विद्यार्थी संख्येपेक्षा कितीने जास्त आहेत? तर रिक्षाने येणारे 1 2 3 4 5 6, सायकलचे 1 2 3 4, म्हणजे हे 2 जास्त आहेत. एकाची किंमत 50 आहे, म्हणजे दोन्ही म्हणजे 100चा फरक आहे, पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीनं कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा हा पेपर सोडवण्यासाठी यानंतरचे सर्व पेपर स्पष्टीकरण पहा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. विश्वासपूर्ण आणि दर्जेदार प्रवीण बनकर सरांचे जीनियस मॅथ्स पब्लिकेशन, म्हणजेच सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी QR कोड असलेले महाराष्ट्रातील पहिले पब्लिकेशन जीनियस मॅथ्स पब्लिकेशन. दर्जेदार गेस प्रश्नसंच, मागील परीक्षेचा अभ्यासपूर्वक प्रश्न निर्मिती संच, सोप्या आणि कठीण पातळीनुसार प्रश्न रचना, पोलीस भरती विशेष सराव प्रश्न संच, जवाहर नवोदय विद्यालय सराव प्रश्न संच, पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी सराव प्रश्नपत्रिका, उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी
सराव प्रश्नपत्रिका, इयत्ता 8वी साठी प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन मॉडेल क्वेश्चन पेपर, 5वी साठी प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन मॉडेल क्वेश्चन पेपर प्रत्येक बुक सेंटर मध्ये उपलब्ध. त्वरित मागवा आणि यशस्वी व्हा. मोबाईल नंबर 8856 04 61 42.